आषाढी एकादशी निमित्त काढल्या जाणाऱ्या मौजे भोसी ते पंढरपूर दिंडीचे नांदेडमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले। बुधवारी दुपारी या दिंडीचे नांदेडमध्ये आगमन झाले। यावेळी नवीन मोंढा मगनपुरा येथे शुक्ला परिवाराच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कळमनुरी येथील भौसेश्वर महाराज संस्थानतर्फे दरवर्षी पायी दिंडी काढली जाते। अनेक जण भाविक या दिंडीत सहभागी होत असतात। दिंडीच्या आगमनानिमित्त राजेंद्र शुक्ला आणि डॉक्टर अरुणा शुक्ला यांच्या वतीने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। शिवाय वारकऱ्यासाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। यावेळी भाविकासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागतानंतर दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली। भोसी येथून दरवर्षी प्रतिवर्ष 10 वर्ष झाले, हे 11वं वर्ष आहे आणि ही पंढरपूरसाठी ही दिंडी जी निघालेली आहे रामकृष्ण हरी, तर ह्या दिंडीमध्ये सर्व वारकरी सर्व ह्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आमच्या नांदेड नगरीचे पण सर्व भक्त ह्या दिंडीमध्ये सहभाग घेऊन आणि ह्या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी सीताराम शुक्ला यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही हे आयोजन 10 वर्षापासून करत आहोत आणि ह्या ठिकाणी प्रसादाचा लाभ आणि सर्व वारकरी त्यांचं सुद्धा ह्या ठिकाणी खूप स्वागत केलं जातं आणि ही पंढरपूरला जाणारी, कारण की ज्या ठिकाणी आत्मशांती जी आपल्याला लाभते, तर हे रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी ह्या दिंडीच्या माध्यमातून सर्व ह्यामध्ये भाग घेणारे नांदेड नगरीचे सर्व लोक आहेत। या भोसीच्या दिंडीच्या स्वागत प्रित्यर्थ मी ईश्वर चरणी, पांडुरंगा चरणी इतकीच इच्छा व्यक्त करतो आणि मागणी करतो की जसं पाऊस चालू आहे पण मराठवाड्यात दुष्काळ सजन्य परिस्थिती आहे। मी ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की भरपूर पाऊस पडू दे, चांगलं पिकं येऊ दे, शेतकरी सुखी होऊ दे, अखंड राष्ट्र चांगलं सुखी राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आज आलेल्या सर्व दिंडीच्या सदस्यांचे आभार। आमच्या शुक्ला कॉम्प्लेक्समध्ये सर्व दिंडीच्या आम्हाला सेवेचा लाभ दिल्याबद्दल सर्वांचा आभार व दिंडीच्या सर्व सदस्यांना एकच विनंती करतोय की वृक्ष लावा आणि देश वाचवा।